श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज भक्तांची परीक्षा घेतात. त्यामागे पण एक मोठा आध्यात्मिक उद्देश असतो. एखादा भक्त खऱ्या अर्थाने स्वामींवर श्रद्धा ठेवतो का, तो सुखात दुःखात दोन्ही काळात स्वामींना विसरत तर नाही ना, ही गोष्ट तपासण्यासाठी कधी कधी महाराज भक्ताची परीक्षा घेतात. यामध्ये भक्ताच्या आयुष्यात अचानक संकट येतात, आर्थिक मानसिक किंवा कौटुंबिक अडचणी वाढतात, प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही आणि याच क्षणी भक्त खऱ्या श्रद्धेने थांबतो की नाही हे पाहिलं जातं. तर परीक्षा घेत असताना काय घडतं, अचानक अडचणींचा वर्षाव सुरू होतो. भक्ताच्या आयुष्यात त्रास, अपयश, आरोग्याच्या समस्या किंवा नातेवाईकांशी वाद होऊ शकतात. ज्यावेळी भक्ताला मदतीची गरज असते त्यावेळी स्वामी काहीच उत्तर देत नाहीत, पण हीच तर खरी परीक्षा असते. भक्ताने संयम बाळगायला हवा. यावेळी स्वामी भक्ताच्या अंतःकरणातील खरे भाव बघतात. तो केवळ स्वार्थासाठी सेवा करत नाही ना, हे स्वामी बघत असतात. अनेकदा भक्ताला वाटतं की मी इतकी सेवा केली तरी महाराज काहीच करत नाही, पण ही भावना येऊनच भक्त सेवेत चिकाटीने राहिला पाहिजे, तर नंतर स्वामींची कृपा अवतरते. स्वामी समर्थ महाराज एक कठीण परीक्षा घेतात, पण ते भक्ताला सोडत नाही. ज्या भक्ताने सर्व दुःख सहन करूनही श्रद्धा न सोडली त्याच्यावर स्वामींची अपार कृपा होते. जीवनातील अडचणी दूर होतात, सुखाची प्राप्ती होते आणि भक्ताच्या जीवनात चमत्कार घडतात. शेवटी स्वामी समर्थ महाराज म्हणतात की शरण आलेल्याला वाया जाऊ देत नाही. त्यामुळे परीक्षा ही विश्वास वाढवण्याचा मार्ग असतो आणि जो टिकतो तो स्वामींचा खरा भक्त ठरतो. श्री स्वामी समर्थ.